मी विक्रांत आणि आम्ही आता शिकागोला जाण्यासाठी 2 तास पूर्ण केले आणि ड्रायव्हर चेंज झालाय आणि निकिता ड्राईव्ह करते आता. सो आता आम्ही पोहोचलोय शिकागो आणि तुम्ही समोर बघू शकताय स्काय लाईन खूप सुंदर दिसते आणि अजून मी तुम्हाला परत दाखवत राहील आम्ही कुठे कुठे जातोय काय काय करतोय. सो स्टे ट्यून्ड. आम्ही पोहोचलोय शिकागो आणि आम्ही एअरबीएनबी अपार्टमेंट बुक केलंय. सो मी तुम्हाला एक क्विक टूर देते की कसं आहे इथलं एअरबीएनबी. सो हे मेन एंट्रन्स आहे आणि मग तिथून एंटर केल्यावर इकडे एक वॉशरूम आहे, कॉमन वॉशरूम. त्यानंतर इकडे जाऊन आहे किचन. सो इथे युजली किचनमध्ये सगळंच असतं, गॅस स्टोव, मायक्रोवेव्ह, फ्रीज, डिशवॉशर आणि युटेन्सिल्स पण येतात, भांडी पण येतात. मग इकडे आहे ही एक मास्टर बेडरूम आणि या मास्टर बेडरूमला इकडे एक क्लॉजेट आहे आणि इकडे एक वॉशरूम आहे. त्यानंतर अगदी छान व्ह्यू मध्ये हा आहे लिव्हिंग रूम. या लिव्हिंग रूम मध्ये आहे डायनिंग टेबल पण, म्हणजे डायनिंग एरिया पण, आणि हा लिव्हिंग रूम. आणि इकडनं तुम्हाला सगळा व्ह्यू भेटेल आणि इकडे एक छोटीशी बाल्कनी पण आहे बसायला. इकडे आहेत मम्मी पप्पा. पप्पा आणि इकडून असा छान सनसेटचा व्ह्यू आहे. सनसेट जस्ट झालाय त्यामुळे इतकं छान नाही दिसत आहे, बट थोडं कळेल की इथून आत्ताच सनसेट झालाय म्हणून. आणि हा या बिल्डिंगचाच पार्किंग लॉट आहे. आणि मग त्यानंतर आहे इकडे जाऊन बाकी अजून 2 रूम्स. सो ही मास्टर बेडरूम झाल्यानंतर इकडे 2 रूम्स आहेत. सो इकडे आहे ही एक दुसरी बेडरूम. इथे एक क्वीन साइज बेड आहे पण याला पण छान व्ह्यू आहे. इकडून पण सनसेट दिसतो आणि खूप सुंदर आहे. आणि इकडे एक तिसरी बेडरूम. इकडनं पण सेम व्ह्यू आहे जो त्या रूम मधून आहे आणि तोच व्ह्यू डायनिंग एरियातून पण आहे. आणि या रूमच्या खिडकीतून तुम्हाला विलीज टावरचा व्ह्यू आहे. ही खूप फेमस बिल्डिंग आहे जिथे स्काय डेक आहे. सगळेजण जाऊन फोटोज काढतात त्या स्काय डेक वरून. सो ही ती बिल्डिंग आहे. सो या, दिस इज सो कूल. आम्हाला संध्याकाळी पोहोचायला उशीरच झाला होता त्यामुळे मग आम्ही फ्रेश होऊन गेलो डिनर करायला. आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटला गेलेलो जिथे घरच्यांनी पहिल्यांदाच मेक्सिकन फूड ट्राय केलं. आम्ही टाकोस घेतलेले, काहींनी चिकन टाकोस घेतलेले, काहींनी श्रिम्प टाकोस घेतलेले आणि ते ओके होते, काही एवढे छान नव्हते, म्हणजे ऑथेंटिक तर नव्हते. हॅलो. सो आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही आलो आहोत मिलेनियम पार्कला. तर बघूया घरच्यांना कसं वाटतं, त्यांची रिॲक्शन कशी येते. मिलेनियम पार्क तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पार्क आहे आणि तिथलं बीन फार फेमस आहे. तर बघूया त्यांना कसं वाटतं. हा म्हणजे पूर्ण आहे, पूर्ण असं. हा, किडनी बीन असतं ना आपलं राजमा, त्या शेपचं आहे. काच नाही, ते मेटलचं आहे. कसं वाटतंय तुम्हाला? एका इंडियन आर्किटेक्टने बनवलंय. इंडियन आर्किटेक्ट होता याचा डिझायनर. लाईक मागे हे पार्कचाच एरिया आहे पूर्ण. या इकडे.
तिकडून मग आम्ही आलो लंच करण्यासाठी. काल रात्रीच्या जेवणाने जरा डिसअपॉइंटच केलं होतं, त्यामुळे सगळ्यांना आज मग इंडियन खायचं होतं. तर मग आम्ही एका छान इंडियन रेस्टॉरंटला आलो आणि त्यानंतर मग परत अपार्टमेंटवर येऊन आमचा पहिला व्लॉग आम्ही टी व्हीवर बघत होतो, थोडासा टाईमपास केला आणि मग संध्याकाळी आम्ही निघालो नेव्ही पियरला. नेव्ही पियर हा एक एरिया आहे जिथे असा मोठा आपल्याकडे असतो तसा पाळणा आहे, पण हा क्लोज्ड आहे. याच्यातून आपण बाहेर बघू शकतो पण बाहेर हात नाही काढू शकत. आणि तिथून सुंदर अशी स्कायलाईन रात्री दिसते. तुम्हाला दिसत असेल की हे रात्री इतकं सुंदर दिसत होतं आणि बिलकुलही गर्दी नव्हती कारण खूप थंडी होती. याआधी मी आणि विक्रांत गेलोय समरमध्ये, तेव्हा एवढी गर्दी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. पण आता थंडीमुळे कोणीच नव्हतं, फक्त आम्ही होतो. म्हणजे आई पप्पा आणि पियूला तर अगदी नकोसं झालं होतं त्या थंडीमुळे आणि रोहन भैया तर आलाच नव्हता थंडीमुळे. आणि मग तिथून आम्ही गेलो घरी आणि आम्ही घरी ऑर्डर केले मोमोज खाल्ले आणि आमचा दिवस संपला. दुसरा दिवस म्हणजे हा होता आमचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची सकाळ झाली आईने बनवलेल्या नाश्त्याने. आईने बनवलं होते नाश्त्यासाठी पोहे, तर आम्ही सगळेजण पोटभर पोहे खाऊन निघालो. आम्ही आलो होतो सगळी फॅमिली मिळून आर्किटेक्चर टूअरला. आर्किटेक्चर टूअर हा एक फेमस गोष्ट सगळेजण शिकागोमध्ये करतात, जिथे आपल्याला शिकागो रिव्हरमधून ते आपल्याला बोटवर नेतात आणि मग बोटच्या दोघं साईडला जे काही आर्किटेक्चर आहे, ज्या काही बिल्डिंग्स आहेत त्यांची ते माहिती देतात. ते कधी बनलं आहे, कोण त्याचा आर्किटेक्ट होता, कसं बनलं आहे. तर त्याचे काही ऑडिओज मी ठेवू दिले, त्यातून तुम्हाला थोडी आयडिया येईल. They also have Indiana Dunes National Park, National Lakeshore, which is a beautiful piece of natural preserve, the Lake Michigan lakefront as well. Now, on the right side of the boat, is this curvy dark steel and glass tower. The curvy dark steel tower on the right is Lake Point Tower. Lake Point Tower is from 19 glass tower. The round glass tower at the arch at the base on the right is River Point. It's by Picard and Chilton from 2017 and it's LEED Platinum certified. That's Leadership in Energy and Environmental Design. Two key factors in making it environmentally friendly is that it was constructed using a lot of recycled materials and it uses river water to supplement its air conditioning. It brings water in, circulates this coolant in the AC and releases. तिकडून आम्ही गेलो गिराडेलीला. गिराडेली हे खूप मोठं चॉकलेटचं शॉप आहे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. तिकडे थोडं फिरलो, हॉट चॉकलेट पिलो आणि मग आम्ही तिकडून निघालो पुढे जायला. आम्ही आलो स्कायलाईन वॉकला, पण मी तर गाडीच्या खाली पण नाही उतरली कारण एवढी थंडी होती आणि एवढा वारा होता. तर फक्त भैया आणि विक्रांत उतरले आणि मग तिकडून आम्ही लंचसाठी गेलो बुंडूखानला. बुंडूखान हे डिवॉन रोडवर आहे, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल. सो तिकडनं लंच झाला आणि मग तिथलं जे वाईब होतं ते असं टिपिकल देसी वाईब होतं, त्यामुळे सगळ्यांना छान आवडत पण होतं आणि जेवण पण तिथलं खूप छान होतं. जेवण झाल्यावर मग आम्ही थोडं फिरलो डिवॉन रोडवर कारण तिकडे फिरायला जरा मजाच वाटत होती. तिथे आपल्या इंडियासारखी सगळी दुकानं होती, जशी किराणा दुकान, कपड्याची दुकान, तर ते बघायला मजा वाटत होती आणि खूप गर्दी पण होती तिथे, त्यामुळे ते पण एक छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही गेलो चायनाटाऊनला आणि चायनाटाऊनला गेल्यावर तर वाटलंच नाही अमेरिकेत आहे म्हणून. इतकी गर्दी होती आणि आपल्यासारखीच तिथं दुकानं होती, सगळी दोघं साईडने थोडं गजबजलेला एरिया होता. तर ते पण आम्हाला बघायचं होतं की शिकागोतलं चायनाटाऊन कसं आहे, कारण बरंच फेमस आहे आणि तिथे पण आम्हाला छान वाटलं. आणि मग तिकडून निघून आम्ही आलो घरी. मग आम्ही घरीच ऑर्डर केला डीप डिश पिझ्झा. मला तर खूप आवडतो, बाकीच्यांचं मला माहिती नाही, पण मला शिकागोचा डीप डिश पिझ्झा खूप आवडतो आणि ऑथेंटिक आपला चीज केक मागवला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची म्हणजे चौथ्या दिवसाची सुरुवात झाली एका अमेरिकन ब्रंचने. आम्ही गेलेलो अमेरिकन ब्रंच करायला सगळ्या घरच्यांना घेऊन आणि त्यांच्यासाठी पण तो एक नवीन एक्सपिरियन्स होता कारण युजली आपण इंडियात असा ब्रेकफास्ट करत नाही. तर त्यांना पण तो छान वाटला आणि ते पण एक जरा ऑथेंटिक त्यांचं रेस्टॉरंट होतं. आणि मग तिकडनं गेलो आम्ही स्काय डेकला. सो हे स्काय डेकला पियूदादाला मजा वाटत होती, तिथला जो सेटअप आहे तिथे गाणं म्हणण्यासाठी, म्हणून मग मी त्याचं ते रेकॉर्डिंग केलं. आणि मग वर पोहोचल्यावर ॲक्च्युली हे वर जाण्याच्या आधी आहे. वर जाण्याच्या आधी तुम्ही बऱ्याच स्टेजेसमधून जातात जिथे तुम्हाला खाली ते सगळे असे त्यांनी लावलेले आहेत पिक्चर्स किंवा मॉन्युमेंट्स जे तिथे शिकागोत आहेत. आणि मग हे वर आल्यावर वर जवळपास आपल्याला ते 103 फ्लोअर म्हणजे 103rd फ्लोअरवर नेतात आणि मग तिथून आपल्याला पूर्ण शहर असं दिसतं, जे की वरतून बघण्यात खूप छान वाटतं. म्हणजे आपण कधीच असं बघितलं नसेल, इतकं छान ते वाटतं.
सगळ्यांना खूप मजा आली. सगळेजण आपलं आपलं एक्सप्लोर करत होते, फिरत होते. मी आणि विक्रांत याआधी येऊन गेलेलो, त्यामुळे मग आम्ही सगळं दाखवत होतो किंवा सांगत होतो. आणि मग असा इकडे एक तो स्काय डेक असतो, तिथे आपण जाऊन फोटोज काढतो. मी त्याचे काही फोटोज लावलेत. सो अशा प्रकारे ते दिसतं. सो अशी झाली आमची शिकागो ट्रिप. मी संपूर्ण हा एकच व्लॉग बनवला आहे 2 पार्ट्समध्ये करण्यापेक्षा. जर तुम्हाला आवडला असेल हा व्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा.